नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पंचायत राजचा संपूर्ण अभ्यास करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। हा जो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर तुमचा पंचायत राजवर येणारा एकही प्रश्न चुकणार नाही, तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये संविधानातील सगळ्यात मोठ्या तरतुदी म्हणजे 73वी घटनादुरुस्ती आणि 74वी घटनादुरुस्ती। 73व्या घटनादुरुस्तीने पंचायती समावेश संविधानात करण्यासाठी केलेली होती, जी की विधेयक 1991 मध्ये मांडण्यात आले आणि त्याला मंजुरी मिळाल्यानंतर संविधानात 73वी घटनादुरुस्ती 1992 मध्ये अस्तित्वात आली। 73व्या घटनादुरुस्ती कायद्याने संविधानामध्ये अनुच्छेद 243 आणि 243A ते 243O इथपर्यंत कलमे ॲड केली व भाग 9 हा ॲड करण्यात आला आणि अनुसूची 11 ही ॲड करण्यात आली। 73व्या घटनादुरुस्तीने पंचायत राजाला संविधानात्मक दर्जा प्राप्त झाला। त्याचबरोबर 73व्या घटनादुरुस्ती ची अंमलबजावणी ही 24 एप्रिल 1993 पासून झाली आणि सदरचे विधेयक तत्कालीन ग्रामविकास मंत्री जी. वेंकटस्वामी यांनी लोकसभेत सादर केले होते। या विधेयकाला संसदेने मान्यता मिळाल्यानंतर 17 घटक राज्यांच्या विधिमंडळांनी सुद्धा मान्यता दिलेली होती। आता 73व्या घटनादुरुस्तीने काही तरतुदी ह्या अनिवार्य केल्या तर काही तरतुदी ह्या ऐच्छिक ठेवल्या। आता अनिवार्य तरतुदीमध्ये एक होती ग्रामसभेची स्थापना, 2-3 स्तरावर पंचायती जसं गाव, मधला आणि जिल्हा। तिसरं होतं 3 स्तराकरिता सर्व सदस्य निवडणुकीकरिता प्रत्यक्ष निवडणूक पद्धत। त्याचबरोबर चौथं होतं मधला स्तर व जिल्हा स्तर सभा अध्यक्षांच्या निवडणुकीकरिता अप्रत्यक्ष निवडणूक पद्धत। निवडणूक लढविण्यासाठी किमान वय 21 वर्ष आवश्यक। सर्व स्तरावर SC/ST यांना आरक्षण सदस्य व अध्यक्ष पदाकरिता। त्याचबरोबर सर्व स्तरावर महिलांना किमान 33% आरक्षण। आणि 8 होतं पंचायतीचा कमाल कालावधी हा 5 वर्ष आणि मुदतपूर्व विसर्जन झाल्यास 6 महिन्याच्या आत निवडणूक घेणे बंधनकारक। 9 होतं राज्य निवडणूक आयोगाची स्थापना आणि 10 होतं दर 5 वर्षांनंतर राज्य वित्त आयोगाची स्थापना। मग याच्यामध्ये ह्या तर झाल्या अनिवार्य तरतुदी। मग यामध्ये ऐच्छिक तरतुदी कुठल्या होत्या, तर ज्यामध्ये 5 तरतुदी ह्या ऐच्छिक होत्या, ज्यामध्ये पहिली आहे विधानसभा आणि संसद सदस्यांना पंचायतीमध्ये सदस्यत्व देणे। दुसरी होती पंचायतीमध्ये OBCंना आरक्षण देणे। तिसरी होती पंचायतींना अधिकार प्रदान करणे, पंचायतींना आर्थिक अधिकार प्रदान करणे। सामाजिक न्याय। 5वं होतं सामाजिक न्याय व आर्थिक विकास याकरता योजना तयार करण्यासाठी पंचायतीकडे अधिकार व जबाबदाऱ्या देणे। ही झाली पूर्ण 73वी घटनादुरुस्ती। यानंतर आपण 74वी घटनादुरुस्ती अभ्यासूया। यानंतर 74वी घटनादुरुस्ती कायदा 1992 नगरपालिकांचा समावेश संविधानात करण्यासाठी संविधानाने 73वी घटनादुरुस्ती विधेयक 1991 सादर करण्यात आले। त्यास मंजुरी 1992 रोजी संविधानात 74वी घटनादुरुस्ती अस्तित्वात आली। त्यानंतर अंमलबजावणी ही 1 जून 1993 पासून झाली। या कायद्यान्वये संविधानात पुढील बाबींचा समावेश करण्यात आला, जसं की अनुच्छेद 243P ते 243ZG आणि भाग 9A नगरपालिका आणि अनुसूची होती 12। 12व्या अनुसूचीत 18 विषय ॲड करण्यात आलेले होते। 73वी व 74वी घटनादुरुस्तीद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक स्थान प्राप्त झाले आणि पंचायत व लोकशाही विकेंद्रीकरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण प्रवास
प्रारंभ झाला असं म्हणता येईल. 73 व 74व्या घटनादुरुस्तीनुसार वयोमर्यादा निवडणुकीसाठी निश्चित करण्यात आली, ज्यानुसार विधानसभा व लोकसभा उमेदवारासाठी 25 वर्ष, त्याचबरोबर विधान परिषद व राज्यसभा उमेदवारासाठी 30 वर्ष, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपालासाठी 35 वर्ष एवढी वयोमर्यादा करण्यात आलेली आहे. यानंतर बलवंतराय मेहता समिती, जिची स्थापना 16 जानेवारी 1957 मध्ये करण्यात आली आणि जिने अहवाल 27 नोव्हेंबर 1957 मध्ये देण्यात आला. मग या बलवंतराय मेहता समितीचे सदस्य कोण होते? अध्यक्ष तर बलवंतराय मेहता होते, पण सदस्य कोण होते? तर फुलसिंग ठाकूर, बीजीराव, डी.पी. सिंग असे 3 सदस्य बलवंतराय मेहता समितीला लाभले होते. त्याचबरोबर राष्ट्रीय विकास परिषदेने जानेवारी 1958 मध्ये हा अहवाल स्वीकारला. यामधल्या तरतुदी काय होत्या किंवा शिफारशी काय होत्या? पहिली शिफारस होती 3 स्तरावर ग्रामप्रशासन व्यवस्था करणे, म्हणजेच त्रिस्तरीय पंचायत राज निर्माण करणे. त्याचबरोबर न्याय पंचायतीची स्थापना करणे. त्याचबरोबर जिल्हा परिषद किंवा जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा पदसिद्ध अध्यक्ष होईल. त्यानंतर तिसरी तरतूद होती जिल्हा परिषदेमध्ये खासदार, आमदार, मध्यम स्तर पंचायतीचे अध्यक्ष, जिल्हा परिषद अधिकारी यांना सदस्यत्व. चौथी म्हणजे पंचायत समितीचे ग्रामपंचायतीद्वारे गठन करणे. पाचवी म्हणजे ग्रामपंचायतीची स्थापना प्रौढ व प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे करणे. सहावी म्हणजे ग्रामपंचायतमध्ये 2 महिला व 1 अनुसूचित जातीसाठी स्वीकृती सदस्य करणे. त्यानंतर 7वं म्हणजे कर चुकव्यांना मतदानाचा अधिकार नसावा. आणि 8वं म्हणजे 2 किंवा जास्त ग्रामपंचायतीची मिळून न्यायपंचायत निर्माण करावी. यानंतर वसंतराव नाईक समिती, जिची स्थापना झाली 22 जून 1960 रोजी, जिने अहवाल सादर केला 15 मार्च 1961 रोजी आणि एकूण 226 इतक्या शिफारशी त्यांनी केलेल्या आहेत. त्यातील आपण काही मोजक्याच किंवा ठराविक पाहूया, ज्याचे आता वसंतराव नाईक समितीचे अध्यक्ष हे वसंतराव नाईक होते स्वतः, जे की महसूल मंत्री होते. आणि इतर सदस्य पाहिलं तर आपण भगवंतराव गाडे, दिनकरराव, एम.पी. मोहिते, पी.जी. साळवी, बाळासाहेब देसाई, जे की शिक्षण मंत्री होते, एवढे सदस्य इतर होते. यांनी ग्रामपंचायतीबाबत 226 शिफारशी केल्या, पण त्यातली महत्त्वाची म्हणजे महसुलाची विभागणी ही ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांच्यात 30-70 असावी, अशी त्यांची महत्त्वाची एक तरतूद होती. त्याचबरोबर त्यांनी त्रिस्तरीय पंचायत राज्य स्थापन करण्यास सांगितलं. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत असं त्याचं वर्गीकरण होतं. प्रत्यक्ष निवडणुका, जिल्हा परिषदेला महत्त्वाचे स्थान, जिल्ह्यामध्ये 40 ते 60 सदस्य, त्याचबरोबर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला सदस्य नसल्यास 1 सदस्य स्वीकृत करावा. जिल्हा परिषदेमध्ये खासदार, आमदार यांना स्थान नसावे. त्याचबरोबर जिल्हा परिषदेचा हस्तक्षेप नसावा. जिल्हा परिषदेवर IAS अधिकारी नेमावा. त्याचबरोबर पंचायत समिती ही जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांच्यातील दुवा म्हणून कार्य करेल. आणि 8वं म्हणजे निर्वाचित सदस्याकडून त्यांच्यापैकी एकाची सभापती म्हणून निवड करावी आणि ग्रामपंचायत स्थापनेकरिता किमान लोकसंख्या ही 1000 असावी. आणि 10वं म्हणजे कर्जपुरवठा करण्यासाठी स्थानिक वित्त मंडळ आणि विभागीय आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली सल्लागार समिती नेमावी. यानंतर पी.बी. पाटील समिती, जिला आपण प्राचार्य पी.बी. पाटील समिती म्हणून सुद्धा ओळखत असतो, जिची स्थापना झाली 18 जून 1984 मध्ये.
जिने अहवाल सादर केला जून 1986मध्ये. एकूण या समितीने 158 शिफारशी केल्या. त्यातील काही आपण महत्त्वाच्या पाहणार आहोत. जसं की ही समिती कशासाठी स्थापन केली, तर सरपंचाची थेट निवड करण्यासाठी ही समिती स्थापन केलेली होती. आणि महाराष्ट्रात 1995 पासून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना राज्यमंत्र्याचा दर्जा देण्यात आला. ही शिफारससुद्धा पी. पाटील समितीचीच होती, जे की 1995 पासून लागू करण्यात आली. यानंतर काही त्यांच्या महत्त्वाच्या शिफारशी आपण पाहणार आहोत. जसे की पंचायत राज संस्थांना व्यापक व आर्थिक अधिकार देणे, पंचायत राज कायद्याअंतर्गत एकत्रित करावे. त्यानंतर जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे नाव बदलून जिल्हा विकास नियोजन व मूल्यमापन मंडळ करावे. त्यानंतर 4थी आहे राज्य स्तरावर स्वतंत्र निवडणूक यंत्रणेची स्थापना करावी, जे की महत्त्वाचे सांगितले मी सुरुवातीलाच. सरपंचाची थेट निवडणूक जनतेकडून करावी. 6वं आहे पंचायत समितीचे सभापती हे जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतील व नगरपंचायतीचे अध्यक्ष हे जिल्हा परिषदेचे सहयोगी सदस्य असतील. त्यानंतर 8वं आहे जिल्हा परिषद अधिकाऱ्यावर अविश्वास ठराव असफल झाल्यास 1 वर्षाच्या आत अविश्वास ठराव नसावा. त्यानंतर सरपंचांना मानधनाऐवजी वार्षिक आतिथ्य भत्ता मिळावा. त्यानंतर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्याकरिता लोकसंख्येच्या प्रमाणतारीख जागा असाव्या आणि महिलांसाठी किमान 25% जागा आरक्षित असाव्या. आणि थेट सरपंचाच्या निवडणुकीबाबत आपल्याला आणखीन एक प्रश्न विचारला जातो, जो की अविश्वास ठरावाबद्दल असतो, ज्यामध्ये महत्त्वाचं असं हा ठराव निवडणुकीपासून 2 वर्ष मांडता येणार नाही, मुदत समाप्त होण्याच्या 6 महिने अगोदर मांडता येत नाही आणि एकदा फेटाळल्यास 2 वर्ष मांडता येत नाही. आणि थेट सरपंच निवडणूक ही जुलै 2017 पासून महाराष्ट्रात लागू करण्यात आलेली आहे.